करतो बरं का 263 याचा समूळ मुळेशी कंदू छेदिता छेदक तू गोविंदू तुझ वेगळा संशय छेदू भलता प्रबुद्धू करू न सके। बघा उद्धव म्हणतो की कशानेही 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणे जरी वाचली तरी या वृक्षाचं छेदन होणार नाही। याला कारणीभूत भगवंता तूच आहेस। याचा समूळ मुळेशी कंदू छेदिता छेदक तू गोविंदू तूच याचा छेदन करू शकतोस। भगवंताच्या नामाचा आपल्याला अनुभूती आली, भगवंताच्या नामाची आपल्याला ओढ लागली तरच याचं छेदन होईल संशयाचं, अन्यथा असं छेदन होणार। छेदिता छेदक तू गोविंदू तूच आहेस, तूच देवा याचं छेदन करू शकतो अन्य कोणी याचं छेदन करू शकत नाही। तुझ वेगळा संशय छेदू भलता प्रबुद्धू करू न सके। कितीही बुद्धिमान माणूस असला तरी भगवंता तुझी ज्या वेळेला कृपा होईल तेव्हाच हा संशय रूपी वृक्ष तुटला जाईल। अनेक लोकांना अनेक संशय आहेत, नामावरती किती लोकांचे संशय आहेत। असं कुठं होतं का, नाम प्रगट होतं का, अशी कुठे अवस्था होते का, अष्टसात्विक भाव होतात का, अनेक प्रकारचे लोकांना प्रश्न आहेत। जी प्रचलित पूजा आलेली आहे तेच करतात, बाकी ध्यानधारणा करत नाही। ध्यानधारणा कुठे देव मिळतो का, अनेक संशय पिंडामध्ये माणसाचे आहेत। आता हे पिंडातले संशय घालवण्यासाठी आपल्याला उपासना बरं का, आपली भक्ती आपली वाढली पाहिजे, आपली श्रद्धा वाढली पाहिजे, आपल्याला वैराग्य यायला पाहिजे, विवेक जागृत व्हायला पाहिजे। या सगळ्या गोष्टी कारणीभूत आहेत। या सगळ्या गोष्टींचा मेळ बसला पाहिजे, तेव्हा आपल्याला ही वासना आपल्या पिंडातून जाणार आहे। याचा समूळ मुळेशी कंदू छेदिता छेदक तूच गोविंदा। गोविंदा म्हणजे गोविंद म्हणजे भगवंता। तुझीच जर कृपा झाली तुझ वेगळा संशय छेदू भलता प्रबुद्धू करू न सके। कोणीच करू शकत नाही छेदन। म्हणून देवाची प्राप्ती झाली, भगवंताची कृपा झाली तर आपल्याला तसा गुरु भेटतो, आणि तसा गुरु भेटला की गुरु काय करतो, भगवंताशी एकरूप करून देतो। अनादि काळापासून आलेलं नाम त्या नामाशी एकरूप करून देतो, आणि नामाच्या चिंतनातून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी प्रगट होतात, भगवंताची प्राप्ती होतो। नामाचे चिंतन प्रगट पसारा, असाल ते करा जेथे तेथे। जिथं असाल तिथं नाम सतत चिंतन करा नामाचं, असाल ते करा। कामधंदा करताना, उद्योगधंदा करताना, खाताना पिताना झोपताना, सगळ्या गोष्टी करताना भगवंताचं चिंतन आपलं चालू आहे का, सुरू आहे का, त्याच्याकडे लक्ष ठेवा, तरच आपल्याला याची प्राप्ती होणार आहे। नाही तर आपण सकाळी 10-15 मिनिटं अर्धा तास केला ध्यान आणि दिवसभर दिला टाकून, कचऱ्या समान नाही का। नाम म्हणजे कचरा नाही, लक्षात घ्या। नाम म्हणजे प्रत्यक्ष परमात्मा आहे, आल्या समान गेल्या समान, आणि आपला अंतरीचा नाम कचऱ्या समान नाही का, कचरा आहे तोच आपल्याला तारेल, तो भगवंत आहे, त्याला आपण टाकलं। म्हणून तुकोबाराय म्हटलं की नाही, पाण्या विन मासुळी तैसा तुका तळमळी। काय सांगतात, जसं त्या पाण्यातल्या मास्याने पाण्याला सोडलं तर लगेच त्यांचा जीव तळमळ तडफड होतो, फडफड होतात ते। तसं आपल्याला व्हायला पाहिजे। जरासं चिंतन चुकलं तर आपल्याला तसं व्हायला पाहिजे। तुम्ही ज्ञानी किती त्याला किंमत नाही, तुम्ही किती चांगला प्रवचन करता ह्यालाही किंमत नाही, किती कीर्तन चांगला करता ह्यालाही किंमत नाही। तुमचं अखंड चिंतन विठोबाचं चालू आहे की नाही ते भगवंताला आवडतो, भगवंताला दुसरं काय आवडत नाही। म्हणून लिहिलं की नाही की पाण्या विन मासुळी तैसा तुका तळमळी। त्या पाण्यातल्या मास्याला पाण्याचा जर संपर्क तुटला तर त्याचा जीव लाही होतो। तसं आपलं व्हायला पाहिजे। जरासं आपण नामाचं चिंतन चुकलं तर आपल्याला तसं व्हायला पाहिजे। आपल्याला दुःख व्हायला पाहिजे की आपण एक क्षण भगवंताचं नामस्मरण विसरलो, हे दुःख आपल्याला व्हायला पाहिजे। आणि हे जे आपल्याला हा जो पश्चाताप आहे, हा पश्चाताप घेऊन भगवंताची प्राप्ती होतो। असं आपल्याला पश्चाताप व्हायला पाहिजे की आज दिवसभरामध्ये आपण किती नामस्मरण केलं, झालंच नाही, एक क्षण जरी आपण विसरलो। म्हणून रिकामा अर्ध घडी राहू नको सांगितलंय। अर्ध घडी म्हणजे एक पापणी मिटतं त्याला अर्ध घडी म्हणतात। एक पापणी आपली
डोळ्याची मिटली त्याला अर्ध घडी, मिटून उघडली एक घडी होतो. तेवढं पण आपलं नामस्मरण चुकता कामा नये. मनशी संशय हृदयाच्या ठाई, जत शास्त्राचा रिगम नाही, म्या छेदावे कैसे काय, ते आरतीचे मी पाही सांगेन. आता तू असा प्रश्न करशील, भगवंत म्हणतो की मनशी संशय हृदयाच्या ठाई, संशय कुठे हृदयाच्या ठिकाणी संशय आहे, तर तिथं शास्त्राचा गिरगम, शस्त्र काय कामाला येणार तिथे, शस्त्र काय कामाला येणार. तू म्हणशील की जेथे हृदयात हा संशय असतो तेथे शस्त्राचा प्रवेश होत नाही, म्हणजे शस्त्र त्या हृदयामध्ये प्रवेश होत नाही. मग याचा छेद कसा करू, मग हृदयामध्ये असलेल्या संशयाचा छेद कसा करता येईल, ह्याचे उत्तर सांगतो ते ऐक. आता भगवंत त्याचं उत्तर सांगतो की हृदयामध्ये संशय आहे, मग त्या संशयाचा छेदन हृदयामध्ये असल्यामुळे शस्त्राचा उपयोग कसा होईल. तर त्याचं उत्तर तुम्हाला मी देतो. त्याचं उत्तर आहे की नाम हेच शस्त्र आहे, नाम हेच शस्त्र आहे. आणि त्या नामाचा आपण उपयोग केला तर अंतःकरणामध्ये असलेले आपल्याला मळ विक्षेप आवरण, अंतःकरणामध्ये असलेले आपले विषय, अंतःकरणामध्ये असलेला संशय, अंतःकरणामध्ये असलेला अहंकार, अंतःकरणामध्ये असलेले त्रिगुण, या सगळ्यांचा छेदन नामच करतो. आणि नाम काय, नाम जप यज्ञ तो परम लिहिले की नाही, नाम जप यज्ञ तो शस्त्राप्रमाणे काम करतो, तो यज्ञाप्रमाणे काम करतो, तो ज्ञानाप्रमाणे अग्नीसारखा काम करतो. सगळ्या प्रकारचं काम नामच करतो. आता उत्तर आहे का, तुझे ज्ञानचक्र अलौकिक, तुझे ज्ञानचक्र अलौकिक, तुझे शब्द तेजे अतितिक, समल संशयाचे छेदन, तुझे वचन एक गोविंदा. तुझे ज्ञानरूपी चक्र अलौकिक आहे. बघा, भगवंताकडे ज्ञानरूपी चक्र आहे. सदर्शन चक्र कोणाकडे आहे, भगवंताकडे आहे. आणि ते ज्ञानरूपी चक्र आहे आणि ते अलौकिक आहे. त्याला तुझ्या शब्दांच्या तेजाने तीक्ष्ण धार चढली आहे. काय सांगितलंय, तुझ्या शब्दांच्या द्वारे तीक्ष्ण धार चढली आहे. म्हणजे प्रत्यक्ष भगवंतानी गीता ही सांगितलेली आहे कुरुक्षेत्रावर, आणि म्हणून या गीतेला धार आहे. गीतेतल्या प्रत्येक शब्दाला धार आलेली आहे. का, तर प्रत्यक्ष भगवंताच्या मुखातून ही गीता बाहेर पडलेली आहे. म्हणून प्रत्येक शब्द, प्रत्येक ओवी, प्रत्येक श्लोक नव्हे, प्रत्येक ओवी नव्हे, तर प्रत्येक शब्द भगवंताचा धारदार आहे. आणि तो शब्द, भगवंताचे शब्द आपल्याकडे यायला पाहिजे. आणि आपल्याकडे भगवंताचा प्रत्येक शब्द प्रत्येक वाक्य आपल्या मुखातून आला तर तो भगवंताचं वाक्य आहे. आणि भगवंताच्या वाक्यातून आपल्याला या विषयांचा आपल्याला काय करता येतो, विषयांना आपल्याला जिंकता येतो, विषयांचा वध करता येतो. आपल्याला विषयांचा आपल्याला वध करता येतो, पण भगवंतानी वापरलेले शब्द, आणि म्हणून आम्ही इथलेच शब्द वापरतो, बाहेरचे शब्द घेत नाही आम्ही. प्रत्येक शब्द धारदार आहे. नाथांनी लिहिलेल्या भागवताचा शब्द धारदार आहे. ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी धारदार आहे. तुकोबारांच्या गाथेमध्ये तर सांगायलाच नको. म्हणजे प्रत्येक ओळीमध्ये धार आहे, प्रत्येक ओळीमध्ये तीक्ष्ण हत्यार आहे. एक एक ओळी म्हणजे हत्यार आहे. आणि तो हत्यार आपल्या हातात यायला पाहिजे, तरच आपलं अंतःकरण पवित्र होईल, अंतःकरण शुद्ध होईल, अंतःकरणामध्ये नामस्मरण सुरू होईल. कारण अंतःकरणामध्ये ते विषय आहेत, ते जातील कधी, तर आता शब्दरूपी शस्त्र आहे. शब्द हे धारदार शस्त्र आहे. आणि ते ज्ञानोबारायांचे शब्द आपल्याला वापरता यायला पाहिजे, तुकोबारायांचे शब्द वापरायला यायला पाहिजे, नाथांचे शब्द, रामदास स्वामींचे शब्द, हे धार आहे ते शब्दाला. आणि ते शब्द आपल्या मुखातून आले
आणि आपल्या मुखातून ते शब्द बाहेर पडल्या विषय आपल्याला घाबरून पडतात. कारण त्या शब्द हेच हा परमात्मा आहे. प्रत्येक शब्द हा परमात्म स्वरूप आहे. प्रत्येक शब्द हा आत्मस्वरूपामध्ये, प्रत्येक शब्द हा त्या भगवंताच्या मुखातून बाहेर निघालेला आहे आणि म्हणून त्या शब्दाला धार आहे. तुझे ज्ञानचक्र अलौकिक, तुझे निशब्द तेजे अति तीख. प्रत्येक शब्द भगवंताचा तिखट आहे. समल संशयाचे छेदन, तुझे वचन एक गोविंदा. आणि तुझ्या त्या शब्दातून काय होतो, संशयाचं छेदन निघून जातो. तुझे वचन एक गोविंदा. आणि ते काय आहे तर ते तुझं वचन आहे. तुझे एक वचन या सगळ्या संशयाचा समूळ नाश करणारे आहे. म्हणजे तुझं वचन, सद्गुरु वचन हृदयी धरी, तोच मोक्षाचा अधिकारी. समर्थ रामदासाने लिहिलेले, सद्गुरु वचन हृदयी धरी, तोच मोक्षाचा अधिकारी. सद्गुरु वचन म्हणजे सद्गुरूंनी दिलेलं नाम, ते आपल्या हृदयामध्ये आपण धारण केलं. सद्गुरु वचन हृदयी धरी, हृदयामध्ये आपल्याला त्या नामाची, आपल्याला ध्वनी, नामाची साठवणूक, नामाची क्रिया, नामाचा नाद, नामाचा प्रकाश, नामाचं चैतन्य आपल्या हृदयामध्ये निर्माण करता यायला पाहिजे. कारण ती शस्त्र आहे नाम. नाम कसं आहे, शस्त्र आहे. आणि तो शस्त्र आपल्या हृदयामध्ये असलेला संशय घालवतो. संतांच्या ओव्या आपल्या हृदयामध्ये, आपल्या चित्तामध्ये बसलं तर आपल्या पिंडातला संशय बाजूला होतो. आपल्या पिंडातला अहंकार बाजूला होण्याचं कारण काय, की संतांच्या ओव्या म्हणून पाठांतर करा. प्रत्येक ओवी पाठ करा. त्या पाठांतरातून तुम्हाला मनन होईल. आणि विषय मनाकडे बसलेले आहेत. विषय कुठे बसलेले आहेत, मनाकडे बसलेले आहेत. विषय पिंडामध्ये आहेत. पण मनाकडे जर ते शस्त्र आलं, नामरूपी शस्त्र आपल्या मनाकडे आलं, तर मनच त्या विषयांना काय करतो, फेकून देतो लांब. आणि मनाला काय आवडतं, तर मनाला एक चांगली सवय आपली लागली पाहिजे आणि ती ध्यानातून लागते, नामस्मरणाची. आणि एकदा का ते नामस्मरण निरंतर चालू झालं, तर भगवंताचं नामस्मरण निरंतर चालू झाले, तर आपल्या पिंडामध्ये असलेले विषय आपोआपच आपल्याला बाजूला होतात. आपोआपच काहीच करायला लागत नाही आपल्याला. ऐसे तुझे ज्ञान वचन, तुवा केलिया कृपावलोकन, समल संशयाचे निर्दन, सहजची जाण होत असे. आणि असं तू काय केलं, असे ज्ञान वचन म्हणजे जे मूळ ज्ञान आहे, जे मूळ नाम आहे, ज्ञान स्वरूप म्हणजे काय, नामस्वरूप ज्ञान आहे. आणि ते नाम आपल्या हातात आलं, तर तुझ्या केलिया कृपावलोकन, तर नाम आपल्या हातात आलं, तर देवा तुझी कृपा, तुझे केलिया कृपावलोकन, तर तुझी कृपा ताबडतोब होते. आणि समूल संशयाचे निर्दलन, आणि संशयाला काय होतो, संशयाचं निर्दलन होतं, संशयाचं छेदन होतं, सहजची जाण होत असे. सहज होतं बरं का. एकदा का आपल्या हातात हरी आला हाता, मग काय भय चिंता. तुका म्हणे हरी काही उरून दे उरी. तुका म्हणे हरी काही उरून दे उरी, म्हणजे काहीही संशय पिंडामध्ये राहून देत नाही. त्या हरीचं नामस्मरण आपल्या पिंडामध्ये आलं, तर आपल्याला संपूर्ण संशयाचं छेदन होतो. झाला सफल व्यापार. हरिनामाचा व्यापार करायला शिका. हरिनामाच्या व्यापारातून आपल्याला हरिनामाचं चिंतन सुरू झालं, तर हे वृक्ष जे आहे संशयाचं, अहंकाराचं, ते आपोआप छेदन होतं. तरी तुवा श्री मुकुंदा फेडावी माझी संशय बाधा. त्या उद्धवाची या शब्दा गोपीराद्वार सांगेन म्हणे. म्हणता बहुसाल सज्ञान, सकळ संशयाचे निर्दलन, मीच करता हे कारण, काय कारण तेही लक्षण अवधारी. आणि पुढे सांगतात
की हे मुकुंदा माझ्या मनाचा संशय दूर कर. उद्धवाच्या या विनंतीला गोपिका रमण श्रीकृष्ण सांगेन असे उत्तर दिले. म्हणजे उद्धवाच्या त्या प्रश्नाला भगवंतांनी सांगितले मी त्याचं उत्तर देईन. अनेक सज्ञान लोक असूनही सर्व संशयाचा नाश करणारा एकटा श्रीकृष्णच आहे. अनेक लोक आपला संशयाचा निर्धारण करणारे जगामध्ये भरपूर लोक आहेत, पण जोपर्यंत भगवंताची प्राप्ती आपल्याला होत नाही, त्या हरिनामाची प्राप्ती होत नाही, तोपर्यंत संशयाचं निर्धारण होत नाही. असं उद्धवाने अनेक सज्ञान लोक असूनही सर्व संशयाचा नाश करणारा एकटा श्रीकृष्णच आहे. बघा, म्हणजे श्रीकृष्ण म्हणजे ते नाम, श्रीकृष्ण म्हणजे अंतःकरणाची स्थिती. ते अंतःकरणामध्ये आपल्या नाम चालू झालं तर ताबडतोब आपल्या संशयाचं निर्धारण होतं. असे का म्हटले आहे तेही उद्धव पुढे सांगत आहे. आता संशयाचं छेदन करण्यासाठी श्रीकृष्णाचीच कृपा लागतो, भगवंताचीच कृपा लागतो, त्या नामाचीच कृपा लागतो. ती का लागतो ह्याचं उत्तर आपल्याला या 28व्या श्लोकामध्ये, पुढल्या 28व्या श्लोकामध्ये नाथ महाराज त्याचं वर्णन करणार आहेत. झालेली सेवा आपला सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, पांडुरंग देवेकर बाबा, नारायण बाबा, नाना बाबा यांच्या चरणी समर्पित करत आहे. पुंडलिकावर हरी.